सर्जिकल स्ट्राईक नंतर काहीतरी प्रत्युत्तर मिळणार अशा सगळ्यांचा कयास होता आणि तेच होत आहे। श्रीनगरमध्ये पुन्हा एकदा एक हल्ला झालेला आहे। इथल्या जकुरा पोलीस ठाण्याजवळ सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात एक जवान शहीद झालाय आणि 4 जवान गंभीर जखमी झाले असं समजतं आहे। सर्च ऑपरेशन सुरू आहे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय माहिती आतापर्यंत येते आहे? ऑपरेशन कुठपर्यंत पोहोचला? मयुरेश, साधारण 7:30 वाजल्याच्या दरम्यानची ही घटना आहे। एसएसबीचे हे जवान जे आहेत ते आपली पेट्रोल ड्युटी संपवून आपल्या कॅम्पमध्ये परतत होते आणि त्याच वेळी अचानकपणे त्यांच्या गाडीवरती हे फायरिंग सुरू झालं। या सगळ्या चकमकीमध्ये आता एक जवान एसएसबीचा शहीद झाल्याची माहिती आपल्याला कळते आहे। 4 जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि जेव्हापासून 29 सप्टेंबरला जो भारतानं सर्जिकल अटॅक केला त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी सातत्यानं अशा पद्धतीच्या घटना समोर येत आहेत। कधी बारामुल्लावरच्या लष्करी मुख्यालयावरती हल्ला होतो, कधी पंपोरमध्ये हल्ला, तर कधी अशा पद्धतीनं एसएसबीच्या पथकाला टार्गेट केलं जात आहे। अजूनही या ठिकाणी चकमक जी आहे ती सुरूच आहे आणि संध्याकाळच्या म्हणजे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अशा पद्धतीनं दहशतवादी पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहेत। जवानांची संख्या जी आहे ती आता जखमी जवानांची संख्या आता 4 इतकी सांगितली जाते आहे। पुढचे अपडेट्स अजून आपल्या हाती यायचे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे हे जे ऑपरेशन आता सुरू आहे त्याबद्दलचे अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहू।